धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची घटना काल सायंकाळी घडलेली आहे आणि यामध्ये तब्बल 10 ते 12 गाड्याचा जो आहे तो बुकना करण्यात आलेला आहे। मी आता तेरखेडामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर इनोवा असेल, स्कॉर्पिओ असेल, ह्या अशा पद्धतीनं गाड्या ज्या आहेत ते फोडण्यात आलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कारणावरून जो आहे तो हा राडा झालेला पाहायला मिळतोय। यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे। दोन गटाकडून मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे आपण जर पाहिलं तर स्कॉर्पिओ गाडी आणि पूर्णपणे ही स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे दगड देखील आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही गटातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात आता पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2 तारखेला रात्री 11 वाजता दोन गटामध्ये किरकोळ वादातून दोन गट एक समोरासमोर येऊन एकमेकांना दगडानं काठ्यानं मारामारी होऊन त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊन घटना घडली होती। त्याच्यामध्ये आपण काल दिनांक 3/8/2026 रोजी गुन्हा दाखल करून 45 आरोपी वर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील आपण काय कारवाई करत आहोत। या गावामध्ये कालपासून पूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। बंदूकधारी पोलीस जे आहेत ते पूर्ण गावामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे आहे ते पोलीस देखील तैनात आहेत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ह्या रॉडचा देखील यामध्ये वापर करण्यात आलेला होता। रॉडच्या साह्यानं आणि दगडफेक करून ह्या गाड्याचं जे आहे ते मोठं नुकसान केलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून जे आहे तो राडा झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आपण जर पाहिलं तर या राड्यामध्ये जवळपास 45 जणांविरोधात येरमाळा पोलिसांनी आता गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। गावात पूर्ण शांतता आहे। पोलीस बंदोबस्त मोठा तैनात केलेला आहे। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा राडा येथून पुढे देखील हा राडा होऊ नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।